कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे पुरी कन्या पुत्र होती रे साध्वी पुत्र होती जे साध्वी पुरी कन्या पुत्र होती रे साध्वी पुत्र होती जे साध्वी दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा म्हणे मज घरो शांती देवा घरो शांती देवा मज घरो शांती देवा मज घरो शांती देवा माझ्या देवा पार नाही माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही पुरीका पुत्र होती रे साध्वी होती जे साध्वी पुरीका पुत्र होती रे साध्वी होती जे साध्वी हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर विठ्ठल हरी आपुलिया गीता जोशी जागता आपुलिया गीता जोशी जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा घरी खबाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा घरी खवाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा परी माझ्या दैवा पार नाही किंवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खवाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परम मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदं जाड्यन्धकारं पहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासनीं संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा माईबा भजन करा. कुंडली नवरदा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की पवन सूत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर आई राजा येळकोट येळकोट सदानंदाचा झालं. हरी आपुलिया गीता जो असे जागता आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा घरी खवाटे देवा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे. राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुंदर गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबारा हिताच्या ठिकाणी जाग असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पुत्राच्या मात्या आणि पित्यांना धन्यता देतात असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन झोपले तरी माझी हरकत नसावी. माझं काम संपले. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आणि संप्रदायाची कृपा असलेलं कृपापात्र
TV चॅनल म्हणजे झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा गजर कीर्तनाचा या उपक्रमाअंतर्गत माझ्या वाट्याला लाभलेली ही हरिकीर्तनाची सेवा, ज्या निमित्ताला धरून हरिकीर्तन आहे, एका मुलीचा अभिष्टचिंतन सोहळा आहे, प्रथम वाढदिवस. मला असं वाटतं की ते लेकरू अख्ख्या खानदानाला तमाळकरी केल्याशिवाय राहत नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. कोण्याही पाप्याच्या दारामध्ये टाळाचा निनाद होत नाही, कोण्याही पाप्याच्या दारामध्ये मृदंग वाजत नाही आणि कुण्याही पाप्याच्या दारामध्ये वारकरी एकत्रित येत नाही. अनेक जन्माचे शुद्ध पुण्याई असेल त्या ठिकाणी हरिकीर्तन होतं. सौ पार्वतीबाई यशवंतरावजी बापू चारापल्ले या चारापल्ले या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला त्यांच्या नातीच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रित्यर्थ कुमारी ज्ञानेश्वरी सानिका रुपेशजी चारापल्ले या छोट्याशा बाळाच्या प्रथम अभिष्टचिंतन सोहळ्याप्रित्यर्थ ठेवण्यात आलेला हा हरिकीर्तनाचा महोत्सव. ज्या मुलीच्या वाढदिवसालाच हरिकीर्तन होत असेल, विचार करा तुम्ही तिचं भविष्य परमार्थाच्या बाबतीमध्ये किती उज्ज्वल असणार आहे. काही 60 70 वर्ष होऊन गेले तरी इकडे आले नाही, हे त्यांच्या जीवनातलं फार मोठं दुर्दैव आहे. इकडे येण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं शुद्ध पुण्य लागतं. आणि त्या बाळाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रित्यर्थ माझ्या वाट्याला आलेली हरिकीर्तनाची सेवा, मला ही गोष्ट आवडीने सांगावीशी वाटेल की सौ सानिकाताई आणि रुपेशबाई यांचा विवाहसुद्धा तुकाराम बिजेला झाला, त्यांना कन्यासुद्धा तुकाराम बिजेलाच झाली. आणि तिचा अभिष्टचिंतन सोहळा तिथीनुसार जर म्हटलं तर श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांच्या बीजेच्या दिवशीच येतो. हे या कन्येचं केवढं मोठं सद्भाग्य असेल. आणि सद्भाग्याने काही टाळ्या टोलनाक्यावर सिग्नलवर पण भेटतात, तशा वाजी जाऊ नका. कीर्तनात बसलं की मोकळ्या मानाने उत्स्फूर्तपणे टाळी आलीच पाहिजे. वाजवा एकदा. असं छान आहे का? खूप चांगलं आहे का? तुम्ही चांगली लोक आहात. तुमचा पदर चांगला द्या, त्या पदरामध्ये मला खूप चांगलं दान टाकायचंय. विठ्ठल सौ सानिकाताई आणि रुपेशजी चारापल्ले यांची कन्या ज्ञानेश्वरी या बाळाचा प्रथमच वाढदिवस आहे. तिला कळत नाही, पण आपल्याला खूप चांगलं कळतंय. आणि मला असं वाटते की तिचा वाढदिवस या पंचक्रोशीतला एकही माणूस विसरू शकणार नाही. कारण प्रथम वर्षाची असताना तिच्या अभिष्टचिंतनाला हरिकीर्तन ठेवण्यात आलं. एकदा या चारापल्ले परिवारासाठी मोकळ्या मनानं जोरदार टाळी वाजवा की त्यांच्या निमित्तानं आपल्याला हरिकीर्तन आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार ऐकायला भेटतात. ही चांगली मेजवानी त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाली. म्हणून दाता तोची एक जाना जो नारायणा स्मरवी. त्या ज्ञानेश्वरी बाळाला अभिष्टचिंतन सोहळ्याप्रित्यर्थ लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. साधू संत सुद्धा आशीर्वाद देतात की ज्या कुळामध्ये हरी भजन होतंय, हरी कीर्तन होतंय, अशा कुळाला अकल्पायुष्य प्राप्त व्हावं. अकल्पायुष्य भावित या कुळा, अकल्पायुष्य भावित या कुळा, अकल्पायुष्य भावित या कुळा, अकल्पायुष्य भावित या कुळा. दिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी,
काही काही जण प्रश्न विचारतात, ताई वाढदिवस साजरे करावेत की नाहीत, ते शास्त्राला धर्माला धरून आहे की नाही. उत्तर एवढंच, तुम्ही वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरे करतात यावर तो साजरा करायचा की नाही याची पद्धत ठरलेली असते. वाढदिवसाला जर डीजे वाजत असेल, कोंबड्या कापल्या जात असेल, बाटल्या फोडल्या जात असतील आणि जर नाचगाण्याचे कार्यक्रम होत असतील, तरुण पिढी वाईट वळणाला जात असेल आणि आपली संस्कृती जर बरखास्त होत असेल, संस्कृतीचं संस्कुत्र होत असेल, तर कृपया माझी विनंती असेल असे कार्यक्रम तुम्ही तात्काळ थांबवा. वाढदिवसाला काय ठेवलं पाहिजे, तुम्हाला विश्वास बसणार नाही. मागे आम्हाला गोव्यातून एक फोन आला होता, म्हणे ताई आम्ही गोव्यातून बोलतोय. म्हटलं बोला. म्हणे आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचंय, तुम्ही खालचे शॉक होऊ नका. गोव्यातले लोक अमृतच पिणारे आहेत, आपले दरिद्री तिकडे जाऊन काय ढोसतात याचं चिंतन होणं गरजेचं आहे. गोव्यातून फोन आला, म्हणे कीर्तन ठेवायचंय. मी उत्सुकतेने प्रश्न विचारला, म्हटलं निमित्त काय. म्हणे ताई तब्बल 15 वर्षानंतर आमच्यावर परमात्म्याची कृपा झाली. माझी पत्नी गर्भवती, 7व्या महिन्यात तिचं डोहाळ जेवण करायचंय आणि डोहाळ जेवणाला गर्भातल्या बालकाने तुमचं कीर्तन ऐकावं म्हणून आम्हाला कीर्तन ठेवायचंय. तुम्हाला आश्चर्य आता वाटेल, पण तुम्ही म्हणताल की डोहाळ जेवणाला कुठे कीर्तन असतं का. डोहाळ जेवणालाच कीर्तन नसतं, फक्त वारकऱ्याच्या घरी विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुका या मुका विठ्ठल. वारकऱ्याच्या घरी आनंद झाला अथवा दुःख झालं तर तो आनंद आणि ते दुःख कीर्तन करूनच व्यक्त केलं जातं. तुम्ही आश्चर्य मानायचं कारण नाही, या विश्वातलं पहिलं डोहाळ जेवणाचं कीर्तन आमच्या नारद महर्षींनी केलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दला कृष्णदाता, उद्धवाला दला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दला कृष्णदाता, उद्धवाला दला प्रल्हादी बिंबाला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दिला कृष्णदाता, उद्धवाला दिला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला दला कृष्णदाता, उद्धवाला दला कृष्णदाता. वारकऱ्याच्या घरात कोणी वारलं तरी कीर्तन होतं, जन्म घ्यायचा असेल तरी कीर्तन होतं. आमची 5वीलाही कीर्तन असतात लेकरांच्या, जावळाला सुद्धा कीर्तन आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी जावळाला जो बळी दिला जायचा, बकऱ्याचा असेल मेंढीचा असेल, ते कार्यक्रम रद्द करून येणाऱ्या लोकांना काही चांगले विचार ऐकायला मिळावेत म्हणून जावळाचे सुद्धा आम्ही कीर्तनं केलेत. पूर्वी जावळाचे कार्यक्रम चांगले व्हायचे, हल्ली ते बंद होताना दिसतात. कार्यक्रम बंद होत आहेत, संख्या कमी होते जावळाच्या कार्यक्रमाची. याचं कारण असं आहे, जन्मताना जावळं नाही तर मरताना माणसाला केस नाहीत. एकदा काय झालं, एक माणूस म्हातारा सलूनमध्ये गेल्याच्या नंतर खुर्चीवर जाऊन बसला. तो नावी आला, म्हाताऱ्याकडे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. मोजून म्हाताऱ्याच्या डोक्यावरती 50च केस असतील. त्या नाव्याला प्रश्न पडला, त्याने डोक्याला हात लावला. तो म्हणे बाबा मोजू का कापू. म्हातारा काय म्हटलं माहितीये, रंगेव रंगेव, आज फिर जीने की तमन्ना है. विठ्ठल विठाला 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 विठाला. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हिंदू धर्म संस्कृतीने, हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरेने जे संस्कार सांगितलेत त्यामध्ये 16 संस्कार आहेत. आपल्याला 2 संस्कार माहिती आहेत, एक बारशाचा आणि दुसरा अंत्यसंस्कार. बास, मधले अख्खे संस्कार आपण खाऊन टाकलेत. परकीयाची आक्रमणं झाली आणि त्यात आपण एवढ्या पिंजले गेलो की आपले विधी संस्कार सोहळे, आपली भारतीय परंपरा, या सगळ्या गोष्टी आपण विसरून गेलो. पण या सगळ्या गोष्टी अभिष्ट चिंतन सोहळे असतील, या सगळ्या गोष्टी परंपरेमध्ये येतात. वाढदिवस करायला हरकत नाही, पण तो चांगल्या पद्धतीने व्हावा. ज्याचा वाढदिवस आहे त्या लेकराला, त्या व्यक्तीला त्याचा वाढदिवस जितक्या संख्येचा असेल तितक्या संख्येमध्ये तुपाचे निरांजन लावावेत, कणकेचे दिवे करावेत आणि त्या दिव्यांनी त्याचं औक्षण करावं. औक्षण येतं का म्हणता तुम्हाला? म्हणा बरं, औक्षण. मागच्या पाडव्याला काय झालं, औक्षण होतं ना.
एक आमच्या कॉलनीतला मुलगा गल्लीत उभारून मोठ्याने ओरडत होता, आई बाबाचं ऑक्शन कधी करायचं? म्हटलं गधड्या, ऑक्शन म्हणजे लिलाव. अख्ख्या गल्ली पुढे तो ह्या बापाचा लिलाव करायचा का तुला? आपली मराठी जी मुळाक्षर असतात ती आपण आपल्या लेकरांना शिकवली पाहिजे. जिभेचा व्यायाम होतो. काय झालं, ABCDच्या नादात आपली अ आ इ ई आपण विसरूनच गेलो. मराठी भाषेची केवढी श्रीमंती सांगू तुम्हाला. इंग्रजीला मी नावं ठेवत नाही बरं का, पण A फॉर ॲपल आणि J फॉर झेब्रा. रसनेंद्रियापासून ज्या अक्षराची सुरुवात होते आणि J फॉर झेब्रा, झेब्रा म्हणजे गाढव, गाढवावर जिचा शेवट होतो ती इंग्रजी भाषा आहे. पण मराठी भाषेची श्रीमंती आणि समृद्धी सांगू, ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाडू करी. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अज्ञानाचा इथपासून ज्ञानेश्वराचा, अज्ञानापासून सुरुवात होते, अज्ञानापासून जिचा प्रारंभ आहे आणि ज्ञानेश्वरापर्यंत जिचा शेवट आहे, ती मराठी भाषेची श्रीमंती जगात आणि विश्वात वंदनीय आहे. विठ्ठल या विश्वाच्या पाठीवरती भारत देशासारखी श्रीमंती, संस्कृतीची श्रीमंती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. विश्वाच्या पाठीवरती म्हणते मी. विधी संस्कार सोहळे सगळ्या परंपरा फक्त तुम्हाला भारतातच पाहायला भेटतील. या विश्वाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही. कारण या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, 4 धाम, कृष्णा कोयना चंद्रभागा इंद्रायणी भीमा भामा मुळा मुठा, गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी यांसारख्या पवित्र नद्या. या भारतात डोळ्याने दिसणारं प्रत्येक गाव ना गाव तीर्थक्षेत्र आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते घरीचे दास जन्म घेती. या भारतातलं डोळ्याने दिसणारं प्रत्येक गाव ना गाव तीर्थक्षेत्र आहे. डोळ्याने दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारतातला प्रत्येक कंकर न कंकर शंकर आहे. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय माननीय अटल बिहारीजी वाजपेयी. पक्षाचं खोळं डोक्यात घालून घेत जाऊ नका. कोणताच पक्ष चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला चांगलं स्वरूप प्राप्त होतं. अजूनही पहा तुम्ही, काही राजकीय क्षेत्रामध्ये या भूमीने हिरे जन्माला घातलेत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट, मला म्हणायची गरज पडली नाही, तुमच्या ओठावर आपोआप नाव आलं. स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील, स्वर्गीय लोकनेते R.R. आबा पाटील असतील. अनेक हिरे जन्माला घातले या भूमीने. माझ्या आयुष्यातलं एक प्रतिभा संपन्न आदर्शवादी व्यक्तिमत्व. त्यांची काही प्रसिद्ध भाषणं आहेत पहा. त्या भाषणातली काही माझ्या मनाला भावलेली वाक्य. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, हे अमर भूमी, हे समर भूमी, हे वीरों की भूमी, हे शूरों की भूमी, हे राणा की भूमी, हे शिवा की भूमी, हे लक्ष्मी की भूमी, हे पद्मिनी की भूमी, हे सरदार की भूमी, हे किरदार की भूमी. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, महिला मंडळ तुम्ही जाता की नाही मंदिरात? 1 लोटा जल, मी माईक घेऊन खाली हो का? 1 लोटा जल सभी समस्या का हल. मंदिरात लोटे घेऊन जायला हरकत नाही, पण एक विनंती असेल माझी, लोटाभर जल तुम्ही मंदिरात घेऊन जात असाल आणि धाडस करून बोलते बरं, घरातला खरा महादेव बिना भाकरीचा 12 वाजेपर्यंत उपाशी मरत असन, कदरलेलं गिराईक दिसतंय. 1000 अभिषेक कराल, मंदिरातला महादेव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. हा पहिला विचार. जास्त खुश होऊ नका. माझ्या भारताची माता भगिनी अगोदर घरातल्या महादेवाची सोय करते आणि मग पूजेचं ताट घेऊन मंदिरातल्या महादेवाच्या पूजेसाठी जाते. हे भारतीय महिलेची संस्कृती,
विठ्ठल काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणं होत नाही. वाक्य लक्षपूर्वक आहे का? काही कारणास्तव तुम्ही पूजा करण्यासाठी मंदिरात जाऊ शकत नाही आणि तुम्हाला मनापासून इच्छा झाली शिव अभिषेक करण्याची. ज्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही, तुमच्या हातात जर पाण्याचा तांब्या असेल तर श्रद्धेने भावनेने तुम्ही ज्या दगडावर तुमच्या हातातला तांब्या रिकामा करत असाल त्या क्षणाला त्यावेळी तुमच्या भक्तीसाठी त्या दगडातून महादेव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. भावळे आकळे विना कळे, करतळे आवळे तैसारे, करतळे आवळे तैसारे. भावळे आगळे विना कळे, करतळी आवळे तैसारे, करतळी आवळे तैसारे. मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है, और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. शेवटी प्रश्न भावनेचा आहे. विनंती असेल माझी तुम्हाला, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर आधी नंदीला नमस्कार करत असाल, त्या नंदीत तुम्ही देवत्व पाहत असाल आणि आमच्या गोठ्यातला खरा नंदी 5,000साठी तुम्ही कसायाच्या दारात नेऊन बांधत असाल तर एक काय 1000 जन्मात तुम्ही शिवभक्ती केली तर मंदिरातला महादेव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही गोष्टींचं. लोकांना गायीमध्ये 33 कोटी देव दिसतात, त्यांना बैलामध्ये नंदी दिसतो, कुत्र्यामध्ये खंडोबा दिसतो, दगड्यातही देव दिसतो. माणसाला माणसातच देव का दिसत नाही? हा चिंतनाचा विषय. अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडाला भस्म लावला तर दगडाचा महादेव होतो, दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा ज्योतिबा भैरव होतो. माणसाला असा कोणता गंध लावो की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी येईल आणि माणसाशी तो माणसासारखा वागू तरी लागेल. ज्या दिवशी माणसाला माणसातला देव कळेल त्या दिवशी मंदिरात जायची गरज पडणार नाही, घराघराची मंदिरं निर्माण होतील. विठ्ठल भारताची संस्कृती जगात वंदनीय. एकेकाळी या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, त्याच भारतामध्ये आज शेतकऱ्याच्या सरणाचा धूर निघतोय. हे दुर्दैव आहे आमचं. या भारतातलं सोनं कधी ग्रॅमने आणि तोळ्याने मापलं जात नव्हतं. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, या भारतातलं सोनं हे क्विंटलने मापलं जात होतं. माझी विनंती असेल तुम्हा सगळ्यांना, ज्या घरातल्या तिजोरीमध्ये तुम्ही तुमचा पैसा अडका धन ठेवतात ना, त्याच तिजोरीमध्ये एका बाजूला ना संस्कृती असू द्या. कोण म्हटलं की सोन्याला सुगंध नसतो? घरात असणारी, घरात नांदणारी संस्कृती हा सोन्याला सुद्धा असलेला सुगंध आहे. ज्या घरामध्ये फक्त धनच असेल, संस्कृती नसेल, वाक्य काळजात उतरून घ्या, एक तर ते धन बुडेल तरी, नाहीतर ते धन जळेल तरी. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती टिकली नाही, लंका जळाली गेली. द्वारकेत सोनं भरपूर होतं, संस्कृती नावाची गोष्ट राहिली नाही, द्वारका बुडाली गेली. आपली संपत्ती कुठपर्यंत टिकणार आहे? संस्कृती आणि संपत्ती या एकाच तिजोरीतल्या दोन गोष्टी आहेत. कदाचित तुम्ही पैशाने जर भिकारी झालात तर पोट कुठेही भरताल, पण संस्कृतीने जर माणूस भिकारी झाला तर माणसातली माणुसकी निघून जाईल. विठ्ठल महिलांना सोन्याची फार आवड आहे. भारताचा इतिहास ऐका तुम्ही, वाचा. या भारतात इतकं सोनं होतं, या भारतात मंदिरं सुद्धा सोन्याची होती. सोरटी सोमनाथ नावाच्या मंदिराचा इतिहास ऐका तुम्ही. सौराष्ट्र सोमनाथ, सोरटी सोमनाथ, ते संपूर्ण मंदिर सोन्याचं होतं. मंदिराचा परकोट हा 300 एकराचा होता. 1000 महिन्याचा एक खांब, असे 777 खांब त्या मंदिराला लागलेले होते. नृत्यांगणा मंडप, नगारा मंडप, अश्वशाला, गजशाला सोन्याच्या पत्रेने मडवल्या गेलेल्या होत्या. 5000 मणाची एक घंटा, ओतीव सोन्याची घंटा त्या मंदिराला होती. मग ती काय माणसं वाजवायचे का? इकडून काही हत्ती, इकडून काही हत्ती,
सोन्याच्या साखळीनं बांधले जात होते. हत्ती हालायचे आणि घंटा वाजायची. मंदिराचा गाभारा एवढा विशाल होता. एकाच वेळी शेकडो भाविक बसून परमात्म्याचं दर्शन करतील. पद्म पराग नावाच्या माण्याची फरशी होती त्या मंदिराला. तेव्हाचं विज्ञान एवढं प्रगत होतं की ती शिवपिंड खाली नव्हती, वरही नव्हती, अशी 8 फूट आदांतरी तरंगत होती. ज्यावेळी मोहम्मद गझनीवरून भारतामध्ये आला त्यावेळी त्याने ते मंदिर उद्ध्वस्त केलं. सगळं सोनं लुटून नेलं. मंदिराची दानपेटी एवढी मोठी होती की दिवसातून 3 वेळा ती खाली रिकामी करावी लागायची. ज्यावेळी मोहम्मद गझनीवरून आला, मंदिर त्याने नेस्तनाभूत करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं. आणि ज्यावेळी शिवपिंडीला एका संन्याशानं मिठी मारली, आलिंगन दिलं, नाही हो, आमचा देव तरी आमच्यासाठी सोडा, बाकी तर सगळं लुटून नेलंय तुम्ही. एक संन्याशी रडत होता, पिंडी होती, त्याने आलिंगन दिलं, पण नाही आली दया त्याला क्रूर स्वभावाच्या. त्याने दणकन गाण्याचा गाव संन्याशाच्या डोक्यात टाकला. रक्त बंबाळ झालं डोकं आणि डोक्यातल्या रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवरती झाला. त्याने मंदिरातल्या त्या पिंडीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या, पिंड सगळी फोडली आणि उंटावरून त्या पिंडीचे काही तुकडे आपल्या प्रार्थना स्थळाच्या पायरीला त्याने नेऊन लावली. एवढी ही लोक क्रूर स्वभावाची होती. मंदिर नेस्तनाभूत झालं आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्राच्या एका कन्येनं धनगर कुलभूषण होळकर घराण्याची कुळप्रभा, कुळस्नुषा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकराने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. एकाच नाही, या भारतात जेवढी 12 ज्योतिर्लिंग आहे त्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचा आणि जेवढी भारतातली जेवढी हेंबाडपंथी शिवालय दिसतात त्या सगळ्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये झाला. एवढंच काय, गावागावामध्ये ज्या जुन्या धर्मशाळा दिसतात ना, त्या सगळ्या जुन्या धर्मशाळा राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या आहेत. गावागावातली जेवढी कुंड दिसतात पाण्याची, जेवढी बारवं आहेत तेवढी सगळी बारवं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरानं बांधलेली आहेत. छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली, पण त्या स्वराज्याला छत्रपतीच्या नंतर लेकराचं सारखं जर कोणी सांभाळलं असेल तर त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी. विठ्ठल या भारतावरती परकीयांची अनेक आक्रमणं झाली. ज्यावेळी बाबर आला भारतामध्ये, राम मंदिर पाहायला त्याच्या पोटात दुखू लागलं, त्याने बाबरी मस्जिद बांधली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायूं आला, त्यानंतर जहागीर आला, अकबर आला, त्याच्यानंतर शहाजहान आला, औरंगजेब आला. त्यांनी नेस्तनाभूत केलं. माऊली ज्ञानोबारीने वैष्णवाचा धर्म घराघरात पोहोचवला होता. घराघरात तुळशीची पूजा होत होती, हरिपाठ होत होता, नामस्मरण होत होतं. पण ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजी या भारतावरती त्याने आक्रमण केलं, तो आला, त्याने देवगिरीचं वरती आक्रमण केलं आणि देवगिरीचं त्याने दौलताबाद केलं, धाराशिवचं उस्मानाबाद झालं, अहिल्यादेवी नगराचं अहमदनगर झालं, छत्रपती संभाजीनगराचं औरंगाबाद झालं, माझं सासर आहे जालना, जनकपुरीचं जालना झालं. नामांतरण झाली गावाची. लोक भिवू लागली, आता माणूसच जगतो का नाही. लोक आपल्या देवतांची पूजा सोडून पीराला जाऊ लागली आणि गावागावामध्ये वार्षिक यात्रा मोडीत काढून त्या ठिकाणी पीरांचे उत्सव अजूनही पाहतो मी. अनेक लोक म्हणतात आमच्या गावी पीराचा उरूस आहे. आपल्या देवतांची असते ती यात्रा असते, त्यांचा असतो तो उरूस असतो. लोकांनी आपली देवपूजा सोडून दिली. लोकांना भीती वाटत होती. तुम्ही जर म्हणत असाल ना बाबा रे आम्हाला मारू नका, आम्ही उद्या काय आज तुमचा धर्म स्वीकारायला तयार आहेत, फक्त आम्हाला मारू नका. उद्ध्वस्त केली होती माणुसकी. भगवा ध्वज कलम करून त्या ठिकाणी हिरवे झेंडे फडकवण्यात येत होते. 19 फेब्रुवारी 1630 एक ठिणगी पेटली स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची. राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊंच्या पोटी प्रतिपश्चंद्र लेखेव वरदेशनूर विश्ववंदिता शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे
राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय देवाच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय देवाच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की मी तुम्हाला जय म्हणा असं म्हटलं नाही तरी तुमच्या तोंडातून आपसूक निघतंय. आज 350 पावणे 400 वर्ष झाले. छत्रपती एका नावातली ताकद आहे. आजही नाव घेतलं तर अंगातलं रक्त सळसळतं. झोपेतल्या माणसाला जाग करण्याची ताकद, एखाद्या आजारी माणसाला सुद्धा सशक्त करण्याची ताकद एका छत्रपती नावाची आहे. विठ्ठल 19 फेब्रुवारी 1630 ला राजांचा जन्म आहे. 1645 मध्ये राजांनी ढाल आणि शमशेर हातामध्ये घेतली. स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या 16व्या वर्षी 1646 ला आणि पहिल्यांदा हिरवा ध्वज काढून त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्यात आला. हा पहिल्यांदा आपल्या हिंदुस्थानामध्ये भगवा फडकला गेला तो 1646 मध्ये. त्यापूर्वी भगवा ध्वज फडकवण्यात आलेला नव्हता. छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला, अवतार घेतला या महाराष्ट्राच्या कुशीमध्ये आणि माणुसकी म्हणजे काय हे लोकांना कळालं. धर्म टिकला, राष्ट्र टिकलं, भगवा ध्वज टिकला, नामस्मरण टिकलं, मंदिरं टिकली. एका राजाच्या आपल्यावरती अनंत उपकार येते म्हणजे छत्रपती शिवराय. विठ्ठल अशा पवित्र भारताच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला हे भाग्य. आपण महाराष्ट्रात जन्मास आलो हे आपलं अहोभाग्य. या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी ज्या इतरत्र आपल्याला शोधूनही सापडणार नाहीत. आचार्य अत्रे म्हणतात ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला त्याला 4 गोष्टी कळाव्यात. पहिले विठोबा, दुसरी ज्ञानोबा, तिसरी तुकोबा आणि चौथी शिवबा. या 4 गोष्टीपैकी एकही गोष्ट ज्याला कळत नाही समजायचं हे येडं महाराष्ट्रात राहायच्या सुद्धा लायकीचं नाही असं कमरात लाता घालून बाहेर काढून दिलं पाहिजे. ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, ज्याला वाटतंय मी मराठी, 18 पगड जातींना संबोधन आहे बरं का. मावळा मराठा, साळी, कुडी, तिली, तांबोळी, कहार, महार, कुंभार, चांभार, नावी, वाणी, कैकडी, हटकर, धनगर, वंजारी 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, जन्माला आल्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये एक तरी त्याने पंढरपूरची वारी करावी. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाये पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी. आ आ होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी, होय होय वारकरी, वारकरी, वारकरी. ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला त्याने उभ्या आयुष्यात एक तरी पारायण ज्ञानेश्वरीचं करावं. ज्याचा जन्म महाराष्ट्रात आहे ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी त्याच्या तोंडपाठ असावी अथवा जगद्गुरूंच्या गाथ्यातला एक तरी अभंग त्याच्या तोंडपाठ असावं. त्याने छातीला हात लावून स्वाभिमानाने सांगवं मी मराठी, मी महाराष्ट्रीयनी. आपण महाराष्ट्रात जन्मास आलो. पवित्र भूमी ही संतांची भूमी महाराष्ट्र. संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्राणी जन्माला घातले. त्याच्या लक्षात आलं असतं त्याने आपल्याला कुत्र्याच्या जन्माला घातलं असतं. त्याचं प्रेम तुमच्या माझ्यावरती होतं म्हणून त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. त्याने तुम्हाला मला हातपाय दिले, माणसाच्या जन्माला घातलं. परमेश्वराच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील, कधीतरी विचार केला पाहिजे. जिनं जन्माला घातलं तिची आपल्याकडून अपेक्षा असते. ज्याने तिच्या सहित आपल्याला जगात जन्माला घातलं त्या परमेश्वराच्या आपल्याकडून काय अपेक्षा असली पाहिजे.
कशात आहे हाताची शोभा? दिले मला इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडले नारायण जेणे तू जोडते नारायण नाचे जीव परभवळव दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नाथ जीव परभवळ गाडताचे वाडर आडराणी भरले जग मला वाटतं की या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून, मी एवढी येडी नाही, तुम्ही एवढे भोळे नाहीत, माझी भाषा कळते ना तुम्हाला. कदाचित असे सद्गुरू हस्त, असे सज्जन माणसं तुमच्या परिसरात नसावेत. काही गावामध्ये पहा तुम्ही, 11 वाजता सोनाच्या हातचं आयतं खाल्लं, 11 ते 2 मारुतीच्या पारावर ताणून गडी झोप आणतो. 2 वाजता त्याचे सगळे सोयरे सोसायटीचे सगळे सभासद जमले, 2 ते 5 असा डाव रंगतो त्याचा. हा फोटो काढून घ्यायला की सीन असतो. मग मला सांगा, गप माराव का नाही? अख्ख्या गावाचं कुटाळ मारुती पुढं. आमक्याच पोरगी पळून गेली, तमक्याची सून तमक्याला भांडली, आमक्याच पोरग वाईली निघलं. 12 वर्ष झालं तमक्याचा पाळणा झाला ना. तुला घेणं देणंच काय आहे? घरच्या भाकरी खायच्या, लोकांचं धुणं धुवायचं कुठं? मारुती पुढं. आणि मारुती ब्रह्मचारी. बरं, तिथं हरिपाठ मंडळ हरिपाठ चालू करायला आलं का हे उधळले घरी चहा डोसायला. मग हरिपाठाला थांबायला यांना काय रोग उठतो का? अशी जित्ते पुला खाली घातली पाहिजे, पण वरून पूल बांधला पाहिजे. पुन्हा पुलाच्या खालची काढायची बी नाही. दरिद्री कुणीकडचे? या 2 हाताची शोभा सांगितली कशात? टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम देणू ऐसी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला ऐसी संध्याकाळ दे. देवा मला ऐसी संध्याकाळ. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या 2 हाताने भजन करा. नाही जमलं, 2 हाताने अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. मराठीत सांगू का? 4 वाक्य आहेत, तोला मोलाचे. छान आहे का? आणि आवडलं तर प्रतिसाद द्या. चंदनापेक्षा घातलेलं वंदन 100 पटीनं शीतल आहे. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे.
झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती. नम्र झाला भूता तेने कुंडिले अनंता. वाकणं म्हणजे कुणापुढे झुकणं आणि लाचार होणं नसतं. वाक्य काळजात उतरून घ्या. माणसाला वजनदार वस्तू जर उचलायची असेल तो झुकावंच लागतं आणि वाकावंच लागतं. काही पहा तुम्ही, काही जन्मालाच लोकांचं वाटोळं करण्यासाठी येतात. जन्मोजन्मी आम्ही सुपडे साप केले, लोकाच्या घरावर टेंबे लाविले. काहींनी ठरवलेलं असताना भांडणं लावायचे. त्यांनी चेतून दिलेलं उभ्या आयुष्यात कोणाला इज्जतच नाही हो. वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. तोला मोलाचं बोलते. एखाद्याची परिस्थिती खराब आली पण त्याची नीतिमत्ता चांगली असेल तर अशा माणसाची साथ कधी सोडू नका. ज्याची परिस्थिती खराब आहे पण नीतिमत्ता चांगली, अशा माणसाची साथ कधी सोडू नका. ज्याची परिस्थिती चांगली पण ज्याची नीतिमत्ता बेकार आहे, अशा माणसाला सावलीत सुद्धा उभं करायचं नाही माणसाने. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणं, रुपेश भाऊ, पुण्य समजतात. मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात. पण जिवंतपणी परिस्थितीपुढे हतबल झालेल्या जिवंत सज्जन माणसाला आधाराचा हात देत असताना लोक लाख वेळा विचार करतात. मेल्यानंतर एखाद्याचा फोटो स्टेटसला ठेवून रडण्यापेक्षा आणि आय मिस यू म्हणण्यापेक्षा, जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे त्याला आपल्या आधाराची गरज आहे. नाही फुल देता आलं फुलाची पाकळी, नाही तुम्हाला पैशाची मदत करता आली हरकत नाही, बुडत्याला काडीचा आधार असं म्हणतात. त्या परिस्थितीपुढे हतबल झालेल्या माणसाला नाही पैसे देता आले हरकत नाही, कधीतरी आधाराचा माणुसकीचा हात त्याच्या पाठीवरती ठेवत जा. हारू नकोस, थकू नकोस, लढत राहा. तू तुझ्या पाठीमागे तुझा मित्र जिंदाबाद आहे असा आधाराचा शब्द कधीतरी द्या. मला असं वाटतं की कोटी रुपयांपेक्षा मदतीचा, आधाराचा, शाबासकीचा हात कोटी रुपयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. विठ्ठल नंतर आय मिस यू म्हणण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा, जेव्हा माणसाला आपली गरज आहे त्याच्या पाठीवरती हात देऊन आय एम विथ यू असं म्हणत चला. निदान मला असं वाटतं 4-5 वर्ष माणूस तुमच्यामुळे तो चांगला जगेल आणि तो जगेल त्याचं अख्खं कुटुंब जगला म्हणून आयुष्यभर पुण्य तुम्हाला देत राहील आणि आशीर्वाद तुम्हाला देत राहील. विठ्ठल हाताची शोभा भजन करा, एकमेकांना मदत करा. आता पायाची शोभा पाऊले चालती. जेवढे पुरुष मंडळी आपण आपल्या बायकाचे जेवढे महादेव आहे तेवढे ताट बसा बरं. बेटे सावधान. महादेव म्हणलं का टावकारले एक साप द्यायला पाहिजे तुमच्या गाड्या येणं. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा. लाडक्या बहिणी थोडे शांत बसा. जेवढे पुरुष मंडळी आता खालचे टाळकरी नाही. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा. आवाज कोणाचा मोठा येतो त्यांना शेवटी बक्षीस दिलं जाईल. पाऊले चालती पंढरीची वाट. आता म्हणा पाऊले. वा, क्या बात आहे. सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी. वा, छान. पाऊले चालती पंढरीची वाट. क्या बात. एकदा त्यांच्यासाठी वाजवा टाळी जोरदार. आता महिला मंडळ तुम्ही म्हणायचे भजना. ताट बसा. बेटे सावधान. इज्जत का सावली बाई. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. प्रचार कुणाचाही करा पण मतदान मात्र मला करा गड्या. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे ताट बसा. चला, आवाज मोठा आला पाहिजे बरं का, त्यांच्याही पेक्षा जास्त आलं पाहिजे. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. वाग माझ्या चिमण्या हो, माझा पांगच फेडला तुम्ही. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. वा.
गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. पाठीमागच्या गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. आवाज कुणाचा मोठा होता? ते भेट नाही कोण तुम्हाला? आवाज कुणाचा मोठा होता? इमानदारीनं आवाज खरंच तुमचा मोठा होता. पण आता दुसरा प्रश्न ऐका, आवाज गोड कोणाचा होता? आवाज गोड कोणाचा होता? नाही, लबाड नाही बोलायचं. आवाज खरंच गोड महिलांचा होता. तुम्हाला माहिती आहे पुरुष मंडळी? आणि पाठीमागच्या मोकड्या वाजवा, चला टाळ्या असं. विठ्ठल तुम्हाला माहिती का पुरुष मंडळी, महिला मंडळीचा आवाज गोड का असतो ते सांगू का नको? तुम्ही म्हणत असले तर सांगते, नाही तर मग राहू देते. सांगू का नको? छान ऐका, टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे. महिला मंडळीचा आवाज गोड का असतो? कारण महिला मंडळी कधी बिड्यावडीत नाहीत. खरं आहे का नाही? पटलं तुम्हाला? महिला मंडळी कधी पुड्या खात नाहीत, महिला मंडळी कधी पित नाहीत. असं एकतरी व्यसन ठुलं का तुमच्याकडून करायचं राहिलं ते? व्यसन करू करू तुम्ही आवाजाचे पाठ डबडेन खोके करून टाकले. ह्या व्यसन करत नाहीत म्हणून यांचा आवाज मधुर आहे. एकदा आमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा निम सिद्धी नाही. बऱ्याचदा आमच्याकडे आलेल्या गाड्या अशा असतात ज्या कोण्याच फिटरकडे नीट होत नाहीत. देव गाळालेले, डीपी जाळालेले, फ्यूज उडालेले, वायरी तुटलेले, शॉर्ट सर्किट झालेले, सगळं फाउंडेशन हालतं. म्हणे ताई आता आम्हाला माळ घालायची का? दातच राहिला नाही, एक चावतच नाही. त्याला दिसाना डोळ्यांनी नीट चालता येणार ना. आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्या कुठं वारीला. याला म्हणतात घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं गोड. आता तुमचं ते येते ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडे अनंत आडवावा डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता या जीवनात आल्यानंतर त्याने खरं हित साध्य करावं. पण बंगला मोठा बांधणं हे माणसाचं हित नाही. 50 लाखाची AC गाडी घेऊन तिच्यात फिरणं याच्यात माणसाचं हित नाही. फार चांगले कीर्तनं आणि कथा करून समाजात नावलौकिक निर्माण करणं, मोठे महाराज म्हणून, यात माणसाचं हित नाही. बऱ्याचदा लोकांच्या यादीत तुम्ही पहिल्या क्रमांकाला असतात पण देवाच्या यादीत तुम्ही कुठंच नसतात. एक वाक्य बोलू तोला मोलाचं, जगाच्या नजरेत पडले तुम्ही तरी हरकत नाही. एक वेळ जगाच्या नजरेत माणूस पडला तरी हरकत नाही, पण परमात्म्याच्या आणि संताच्या नजरेत तो उठला पाहिजे. हा जीवनातला सर्वोच्च उच्च कोटीचा परमार्थ आहे. एकदा पूज्यपात मोरारी बापूंना एकाने खालून चिठ्ठी पाठवली रामकथेत. बापू आप पागल, आपके चेले पागल, आप सभी जन पागल. खरं तर मोरारी बापूंना नादी लागायला पाहिजे होतं, पण विनंती असेल नादी कोणाच्या लागू नका, समोरची जात मोठी होत असते. पूज्यपात मोरारी बापूंनी उत्तर दिलं, इन बिगड़े हुए दिमाग में अमृत के लच्छे है, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे है. समाजाने तुम्हाला मोठं मानावं हा परमार्थ नाही, कधीतरी संतांनी प्रेमाने तुम्हाला जवळ घ्यावं हा उच्च कोटीचा परमार्थ आहे. विठ्ठल मग आपण ज्या हित साध्य करतो आपलं ते खरं हित नाही. संपत्ती कमवणं
हे माणसाचं खरं हित नाही. पण हे व्हावं आई वडिलांना वाटतं, पण हित नाही ठावे जननी जनका. आपलं खरं हित आपल्या आईला माहिती नाही, आपलं खरं हित आपल्या वडिलांना माहिती नाही. जगात आपलं हित फक्त संतांना माहिती. हित ते करावे देवाचे चिंतन करणे यामने शुद्ध भावे, करणे यामने शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन करुणी यामन शुद्ध भावे, करुणी यामन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करणे यामन शुद्ध भावे, करणे यामन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन करुणी यामन शुद्ध भावे, करुणी यामन शुद्ध भावे, शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध भावे. साधू संतांनी हित सांगितलं, या शरीराने परमार्थ करा, भगवंताचं चिंतन करा अथवा परोपकार करा, यातच जीवनाचं खरं हित आहे. कारण मेल्यानंतर श्रीमंत माणसं लाकडात जाळली की त्यांच्यासोबत त्यांच्या श्रीमंतीचा आवाज जळून जातो. चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांनी तुम्हाला स्मरणात ठेवावं असं वाटत असेल तर दुसऱ्यांसाठी कधीतरी चंदनासारखा देह जिजवायचं शिका. गिरते मागे उत्तमाची उरे, गिरते मागे उत्तमाची उरे. तुका मरे मरणचे झाले उत्तमचे मोरे, कीर्ती मागे उत्तमाचे मोरे, कीर्ती मागे. तुका बरे का मरे उत्तमाची उरे, गिरते मागे उत्तमाची उरे, गिरते मागे. आईकडे कळवळ आहे पण ज्ञान नाही, डॉक्टराकडे ज्ञान आहे पण कळवळा नाही. या समाजात एक असा वर्ग आहे ज्यांच्याकडे ज्ञानही नाही आणि हिताचा कळवळाही नाही. पण समाजात एकच वर्ग असा आहे संताचा. जगाचं हित व्हावं हा कळवळही त्यांच्या अंतःकरणामध्ये, ते हित कशाने होईल हे ज्ञानही त्यांच्याकडे. म्हणून गोमटे ते करा माझे आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जगात हित व्हावं आणि हित कशात दडलेलं आहे हे फक्त साधू संतांनाच माहिती. सकल जगताच्या उद्धाराचं ओझ ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि आपलं नेमकं हित कशामध्ये दडलेलं आहे संतांना माहिती. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. या साधू संतांनी सांगितलेल्या हिताप्रमाणे ज्याची वाटचाल आहे, ज्याने संतांनी सांगितलेलं, शास्त्राने सांगितलेलं हित साध्य केलं आणि अशा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तुकोबाराय सांगतात त्याचे मायबाप धन्य आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता जोशी जगता, आपुलिया हिता जोशी जगता, आपुलिया हिता जोशी जगता, आपुलिया हिता जोशी जगता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तया
आपुली हिरा जोसे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहे. कर्तव्य मुलगा करतोय पण धन्यता मात्र मायबापांना दिली. ही परमार्थाची उंची आहे. हा आपली वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असतं. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असतं. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहतात. जगाच्या पाठीवर ते फक्त आपले आई वडील असतात. जगाला काय घेणं देणं तुम्ही कसे वागान कसे जगा. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ बाप की कमी पैसों से बाजार में खरीद कर कभी भी नहीं मिलती. ज्यांना आपल्या सगळ्या गोष्टीचं घेणं देणं आहे ते आई वडील. सकळ तीर्थांचे दोरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन कीजे. ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्या पुरुषाने त्या व्यक्तीने कोणतीच काशी यात्रा 4 धाम त्याला करायची गरज नाही. आई वडील जिवंत आहेत त्याने कोणतीच काशी करायची गरज. त्याने घरीच काशी नीट करणे आई वडिलांसोबत ही फार मोठी काशी झाली आपली. श्रीमंत असाल तुम्ही तर जग तुमच्या मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा लेकरावरही निस्वार्थ प्रेम करतात. जगाच्या पाठीवर ते फक्त आपले आई वडील असतात. प्रथम धन्यता ही मातेला दिली. धन्य माता नंतर पिताई. कारण पुत्राला घडवण्यामागे आई ही बालकाची पहिली शाळा असते. आई हा शब्द नाही तर आई हा मंत्र आहे. आणि आई हा मंत्र शिकण्यासाठी माणसाला कोणत्याच विद्यापीठामध्ये ॲडमिशन करावं लागत नाही. कारण आई हेच बालकाचं पहिलं विद्यापीठ आहे. लेकराच्या जडणघडणीमध्ये आईचा महत्त्वाचा हिस्सा असतो. लेकराला घडवत असताना आई बालकाची पहिली शाळा आहे. पा जन्माला आलेलं गाईचं गोठ्यातलं वासरू सुद्धा हंबरताना म्हणतंय मा. त्याला काहीच बोलता येत नाही पण त्याला आई मात्र म्हणता येतं. आईशी संवाद करता येतो. म्हणून प्रथम धन्यता दिली ती आईला. कारण आई लेकराच्या सोबत संस्काराची शिदोरी जन्मभर पुरेल एवढी शिदोरी त्याच्या सोबत देत असते. कौमारेताचरम प्राज्ञो धर्मान् भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यम ध्रुवमर्थदम. प्रल्हादाला आईचे संस्कार होते सगळे भागवतामध्ये. एका 5 वर्षाच्या बालकानं 5.5 महिन्यामध्ये परमात्म्याला प्राप्त केलं. फक्त आईचा उपदेश होता. ध्रुव बाळाची आई. बाळा त्या मांडीवर बसायची काय इच्छा करतोस. मांडी हाडामांसाची बनलेली आहे. जी मांडी आज आहे ना उद्या नाही. तुला बसायचंच असेल तर त्या परमात्म्याच्या मांडीवर बसायची इच्छा व्यक्त कर ना. की ज्या मांडीवर पुन्हा उठवायची हिम्मत कुणाच झाली नाही पाहिजे. ऐसी बानी बोलो कि कोई न बोले झूठ. ऐसी बानी बोलो कि कोई न बोले झूठ और ऐसी जगह बैठो कि जहाँ से कोई न बोले उठ. हा आईचा संस्कार होता. माऊली ज्ञानोबारायांनी उभ्या आयुष्यामध्ये कुणाचंच वर्णन केलं नाही पण एक आईचं वर्णन केलं. मदालसा नावाच्या मातेने पाळण्याची दोरी हातात घेतली आणि जगातला सगळ्यात मोठा उपदेश लेकरू पाळण्यात असताना त्याला केला. आत्ताच्या महिला लेकरांना कसं झोपवतात हे मी तुम्हाला सांगू का तुम्ही मला सांगतात. लेकरू रडायला लागलं की तुम्ही काय करतात. मोबाईल हातात देतात. बरोबर आहे ना. त्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल असतो. एक तर लेकरू मोबाईल दिल्यानंतर शांत होतं. दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये महिला लेकरांना जवळ घ्यायच्या आणि जवळ घेतलं की मग ते लेकरू शांत व्हायचं. आता तिसरं कारण नव्याने मला कळाले. एक तर आईने जवळ घेतल्यानंतर लेकरू शांत होतं
दुसरी गोष्ट, मोबाईल दिला की लेकरू शांत होतं. एक तर प्रसंग मी असा पाहिला, आई मोबाईलमध्ये एवढी बिझी होती, लेकरू रडून 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 गार झालं आणि रडायचं थांबलं, पण आईनं त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. हे तिसऱ्याने नव्याने कळालेलं मला लेकरू रडण्याचं कारण आहे. विठ्ठल आता आई त्याला पाळण्यात टाकी, ते लेकरू झोपत नसेल तर झोप भोकाडी येत असती. ही भोकाडी मला अजून कळाली नाही बरं का. झोप सो जा मेरे चंदा राता गई, सो जा वरना डायन काट खाएगी. घुर्र येऊन मरण ती झोपीत. विठ्ठल आई बालकाला संस्कार देते. बालकाची पहिली शाळा आहे. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आवडलेल्या मला 3 आई बरं का. पहिली रामची आई, दुसरी श्यामची आई आणि तिसरी आमची आई. विठ्ठल पहिली रामची आई, आईने काय संस्कार दिले पाहिजेत. त्रेतायुगातली आई सांगते मी तुम्हाला. रामची आई, रामप्रभू 9 वर्षाचे होते आणि कौसल्य मातेच्या सदनात गेले. आवाज दिला, मा मी आत येऊ का ग. राघव, आईच्या घरात यायला लेकराला विचारून यावं लागतं. आई, लेकरावर सुद्धा प्रेम करायला आईला कुणाची परवानगी नाही ग घ्यावी लागत. राघव, असा आडवा का बोलतो श्री राजा. आडवा नाही बोलत मी आई, सरळ बोलतो. आडवा बोलायला तो काय कृष्ण आहे का. राघव सरळ आहे ना. पण आई, तू जेवढं प्रेम माझ्या 3 भावावर करतेस ना, लखन, शत्रुघ्न आणि भरत, तेवढं प्रेम तू माझ्यावर नाही करत. कौसल्याच्या डोळ्यात पाणी होतं. खाली बसली, लेकराला छातीला लावलं, घट्ट मिठी मारली आणि कौसल्या माता रडू लागली. राघव, तुझी जी आई आहे ना, तुझी फक्त एकट्याची आई नाही बरं. तुझी जी आई, ती रघुकुलाची सगळ्यात थोरली सोनी आणि अयोध्येची सगळ्यात मोठी महाराणी. राघव, घरामध्ये जे थोरले असतात ना, घरच्यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. उद्या फक्त मी जर तुझ्यावरच प्रेम केलं तर सगळी अयोध्या माझ्याकडे बोट दाखवीन, म्हणेल, अरे पहा ही कौसल्या किती स्वार्थी, स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, सवतीच्या लेकराला साधं विचारतही नाही. आणि एखाद्याने माझ्याकडे बोट दाखवलेलं आणि मला वाईट म्हणलेलं, तुला आवडेल का. नाही मा, मला आवडणार नाही. राघव, आज आईला एक वचन देशील का. हा मा, माझं ऐकशील. हो आई, ऐकेल मी तुझं. राघव, दे मला वचन. उभ्या आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असो, सुख असो वा दुःख असो, तुझ्या वाट्याला दुःख आलं तरी हरकत नाही, पण तुझ्या 3 भावंडावरती सावत्र असल्यासारखा व्यवहार कधी करत जाऊ नकोस. कौसल्याच्या रामानं वयाच्या 8व्या-9व्या वर्षी कौसल्या मातेच्या चरणांची शपथ घेतली आणि कौसल्याचा राम म्हणतोय, आई, उभ्या आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असो, पण माझ्या भावाच्या सुखासाठी मला वनात जावं लागलं तरी हरकत नाही, पण माझ्या भावंडाला कधीच कशाची कमतरता पडू देणार नाही. हा त्रेतायुगामध्ये कौसल्या नावाच्या मातेने राम नावाच्या मुलावरती केलेला संस्कार आहे. विठ्ठल पहिली रामची आई, दुसरी श्यामची आई. माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा वाचलेली मी कादंबरी ती म्हणजे श्यामची आई. त्यात अनेक रात्रीत साने गुरुजींनी कारावासामध्ये असताना अनेक रात्री आपल्या आईसाठी खर्च केल्या. त्यातली माझ्या मनाला भावलेली एक चांगली रात्र आहे. काय झालं एकदा, मी खास करून माझ्या माता भगिनींसाठी सांगते. लेकराला काय शिकवलं पाहिजे बालपणामध्ये, आपण काय शिकवतोय. विनंती असेल माझी तुम्हाला, तुमची मुलं कॉन्व्हेंट स्कूलला टाका, इंग्रजी शाळेमध्ये टाका, त्याला माझा अजिबात विरोध नाही. फक्त विनंती असेल माझी, मुलं कॉन्व्हेंटला जात असतील, घरी आल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळी त्याला शुभम करोती शिकवा आणि शाळेत जाता जाता त्याला आजी आजोबांचं दर्शन घेण्यासाठी पायाला हात लावायचं शिकवा. या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या मुलाला शिकवल्या तर येणारं भविष्य आणि तुमचं म्हातारपण तुमच्या घरात असेल. आणि मुलाला जर तुम्ही आपली संस्कृती शिकवली नाही तर येणारं भविष्य आणि तुमचं म्हातारपण अख्खं वृद्धाश्रमात गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल
आईने श्यामला आंघोळ घातली. आंघोळ घातल्याच्या नंतर अंग पुसलं आणि श्याम म्हणतो, आई हा बेटा मला घरात जायचंय, जा ना श्याम मग. पण आई तू मला आंघोळ घातली आणि मी जर नानीच्या दगडावरून खाली पाय दिला तर माझे पाय भरायचे नाहीत का ग? माती लागेल ना, घाण लागेल ना. मग एक काम करतीस, तुझा पदर पसरतीस का ग आई? आता ती आई होती, ती काय बाई होती का? मराठी ज्याला कळाली त्याला धन्यवाद, नाही कळाली त्याने घरी जाऊन निवांत झोपा. मराठी कळते ना तुम्हाला? काय झालं, एकदा पुण्यात एका माणसाला प्यायचा होता चहा, म्हणजे पुण्यातच चहा प्यावं असं वाटतं असं काही नाही. चहा प्यायचा होता आणि त्याने बायकोला चहा सांगितला. बायको चहाचा कप घेऊन आली. चहा पिता पिता चहा संपत आला, 2-3 घोटं राहिले असतील. त्याला कशाची तरी आठवण झाली. तेवढ्या घाईमध्ये गड्यानं मोबाईल काढला, मोबाईल चालू लागला. तेवढ्यात नेमकं झालं काय, हातातला कप निसटला, खाली पडणार आणि फुटणार. एवढ्यात बिचारानं प्राणाची बाजी लावली, आडवा पडून त्या कपाची कॅच घेतली. तेवढ्यात बायको त्याच्याकडे अशी तुंबल्यावानीच पाहत होती. बायकोकडे तो पाहून म्हणला आणि हसला, निर्लज्जम सदा सुखी, कोडग्या कोडग्याला आज नाही, कालचं कोडगा आज नाही. बायकोकडे पाहून तो म्हटला, वाचला. कोण? कप वाचला. बायको त्याच्याकडे पाहून म्हणली, वाचलं असं? कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल माणूस कामानिमित्त बाहेर चालला होता आणि बायकोला आवाज दिले त्याने, अगं मी बाहेर चाललोय, काही घेऊन येऊ का? मराठी व्यवस्थित आहे का? हा गमतीची भाषा आहे, श्लेष कळायला पाहिजे. नवरा म्हणे बायकोला, मी बाहेर चाललोय, काही घेऊन येऊ का? बायको म्हणे, काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. विठ्ठल श्याम आईला म्हटलं, आई मला घरात जायचंय, तुझा पदर पसरतीस का ग? आईनं लगेच पदर घेतला, खाली पसरला. श्यामने त्याच्यावरती एक पाऊल टाकला, दुसरा पाऊल त्याने उंबऱ्यात टाकला. आई नाही लागली माझ्या पायाला घाण. आईने पदर झटकला आणि डोक्यावरून घेतला. आणि त्यावेळी आईनं, श्यामच्या आईनं जगातला विश्वातला सगळ्यात मोठा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. मुद्दामून सांगते. आई म्हणाली, सगळ्या आयांनो व्यवस्थित ऐका. आई म्हणाली, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस रे, पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस. लक्षात ठेव श्याम, चारित्र्याला घाण लागू नये म्हणून सुद्धा तेवढीच काळजी घे. उभ्या आयुष्यात हिम्मत होणार नाही तुझ्याकडे कोणाचं बोट दाखवण्याची. हा आईने केलेला उपदेश आणि आईने केलेला संस्कार. आणि तिसरी म्हणजे तुमची आमची आई, तिनं संस्कार केले म्हणून तर आपण कीर्तनात आहोत. बरेच लोक म्हणतात, एवढे कीर्तनकार निर्माण झाले, एवढे दिवस झाले कीर्तनाने समाज सुधारण असं तुम्हाला वाटतं का? लोकांनी सुधारावे म्हणून आम्ही कीर्तन करतच नाहीत, आम्ही बिघडू नये म्हणून आमचं चालू आहे. विठ्ठल हातातल्या बांगड्या हिरव्या असतात. हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे. तुला समृद्धीचा संसार करायचा आहे. त्यानंतर कंबर पट्टा आला, तुला कंबर कसून संसार करावा लागेल. बाजूबंद आले तुला या बाहूमध्ये, तुझ्या हातात, तुझ्या मनगटात, तुझ्या दंडात, तुझ्या भुजांमध्ये तुला ताकद आणून 1000 लोक नावं ठेवतील तुला, पण तुला संसार करावा लागेल. त्यानंतर गळ्यातलं मंगळसूत्र आलं. त्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त असतात आणि सोन्याचे मणी कमी असतात. काळे मणी म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे, सोन्याचे मणी म्हणजे सुखाचं प्रतीक आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. या गावात तू आली संसार करायला, तुला सगळे दिवस सारखे नसणारे, तुला जास्त दुःखाचे दिवस दिसणारे आणि सुखाचे दिवस कमी दिसणारे, तरी तुला संसार करायचा आहे. त्यानंतर 2 वाट्या असतात, 2 पाळ्या असतात. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासरचं प्रतीक, एक माहेरचं प्रतीक, एक नवऱ्याचं प्रतीक, एक बायकोचं प्रतीक. एक वाटी हळदीची आणि एक वाटी कुंकवाची. वाट्या 2 असतात, मणी अनेक असतात. वाट्या 2 असतात पण त्यांना जोडणारा दोरा मात्र एक असतो. पती पत्नी शरीराने 2 असतील पण विचाराने एक असावेत.
आणि विचार एक जमले तरच मंगळसूत्र, नाही तर मग ते अमंगळसूत्र. त्यानंतर आली नाकातली नथ. पूर्वी नथ असायच्या, त्यानंतर नथण्या आल्या. मोरणी, महिबूबा, खडा, चांदणी, रवा, अनेक शब्द आहेत त्याला. पण दिसन लांबून निदान असं तरी घातलं पाहिजे. ते काय शोची म्हणून वस्तू नसते, कारण माणसाने मोती धारण केला पाहिजे असं धर्मशास्त्र सांगते. पुरुषाने बोटामध्ये कोणत्या बोटात धारण केला पाहिजे, स्त्रीने कोणत्या बोटात धारण केला पाहिजे, तिने बोटातल्यापेक्षा तो नाकातल्या नथनीमध्ये धारण केला पाहिजे. कारण असं म्हणतात की मोती जर अंगावर घातला तर माणसाचा राग शांत होतो. आणि बऱ्याचदा महिला मंडळीला ज्यावेळी राग येतो त्यावेळी तो बऱ्याचदा राग कुठं असतो, कुठं असतो? नाकात मोती महिलांनी धारण करावा, कारण राग शांत होतो. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता, तिची नासिका. परमार्थात आणि संसारात नाक फार मोठे. महिला मंडळी अशा जोर धरूनच बोलतात, हाय का तिला माह्या पुढं यायला. शरीराचं नाक छोटं आणि चपटं असलं तरी हरकत नाही, पण परमार्थात आणि संसारात माणसाला नाक टोकदार असलं पाहिजे. असं विठ्ठल नथनी नंतर आला सौभाग्याचा सगळ्यात मोठा अलंकार, तो म्हणजे कपाळाचं कुंकू. हा सौभाग्याचा पूर्णविराम आहे बरं का. पूर्णविराम देताना आपण असा टिंब देतो, तसं या कुंकवाचा आकार हा गोलच सांगितला, तो वेगळ्या आकारात नाही सांगितला. सौभाग्याचा पूर्णविराम म्हणजे बाईच्या कपाळाला असलेलं कुंकू आहे. बरं, कुंकू लालच रंगाचं वापरलं, हिरव्या, पिवळ्या, निळ्या इतर रंगाचं का वापरलं नाही? लाल रंग हा क्रांतीचं प्रतीक आहे. लाल रंग क्रांतीचं प्रतीक आहे. म्हणून अचानक बदल घडून आणणं याला क्रांती म्हणतात. बाई, या गावात गरीब नवरा आहे तुझा, परिस्थितीनं कमी असेल, पण संस्कारी कुटुंबामध्ये तू सून म्हणून आलीस. पैसा कमी जास्त असेल, कधी खायला नाही भेटणार, हरकत नाही, पण तरी सुद्धा तुला कंबर कसून तुझ्या नवऱ्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्याच्या पावलावरती पाऊल टाकून जग नावं ठेवत असेल तरी हरकत नाही, पण नवऱ्यासोबत तुला क्रांतीचा संसार करायचा आहे. हा सौभाग्याचा पूर्णविराम म्हणजे तिच्या कपाळाला लावलेलं कुंकू, हे स्त्रीचं समर्पण, भारतीय नारीचं समर्पण आणि फक्त माता भगिनीचं, स्त्री शक्तीचं समर्पण आहे. म्हणून तर आधी माता भगिनींना मानाचं स्थान दिलं. धन्य माता, नंतर पिता. जेवढी आई महत्वाची असते तेवढा बापही महत्वाचा असतो, बरोबर आहे ना? आई जितकी महत्वाची, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते. डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. विठ्ठल डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता प्रेम करणारा बाप आहे. त्या बापाचं प्रेम करायला असेपर्यंत बापाचं प्रेम कळत नाही. ज्या दिवशी बाप कळायला लागतो, जगात तुम्ही शोधा, बाप आपल्याला कुठे शोधून फिरूनही सापडत नाही. बाप अशी चादर आहे तोपर्यंत तिच्या उभीत माणूस झोपतो. ज्या दिवशी ती चादर नष्ट होते, माणूस एवढा पोरका होतो आणि एवढा उघडा होतो, कधी कधी पश्चाताप होतो. मायबाप 9 महिने झाले वडिलांना जाऊन, असा एकही क्षण जात नाही की वडिलांची आठवण मला येत नाही. त्या 9 महिन्यामध्ये असं एक कीर्तन झालं नाही ज्या कीर्तनात मी माझ्या वडिलाची आठवण काढली नाही. वडिलाशिवाय आयुष्य जगणं आम्ही कधी इमॅजिनच केलं नव्हतं. कधी पश्चाताप होतो. जगाच्या फोटोनी गॅलरी भरलेली असते, पण बापासोबत एक सेल्फी काढायचा राहून जातो, एक सेल्फी काढायचा राहून जातो. असेपर्यंत तुम्ही असेल, मी असेल, आपल्याला तेवढी किंमत बापाची आपल्याला कळत नाही. बापाचं प्रेम कळायला आपल्याला बापच व्हावं लागतं. ज्यांनी गरिबीतून कष्ट केले, ज्यांनी गरिबीतून प्रपंच फुलवला, लहानाचं मोठं केलं. काय झालं, एक दिवस जाऊनही त्या मित्राच्या संगतीमध्ये गेला आणि येऊनही पण ढोसून आला. घरात आला, इलेक्शनचा पिरियड होता, बापाला आला तोंडाचा वास. बापाने मागे बाया सारल्या, मागं पुढं पाहिलं नाही बापाने आणि सनकन पोराच्या कानामागं ओढली. राग आला त्याचा, रात्रभर रडत होता. सकाळी उठला, बॅग भरली, निघून गेला. फोन स्विच ऑफ केला. आईवडील रडत होते इकडे, फोन लागेना. सगळ्यांकडे फोन करून थकले. पोलीस स्टेशनला फोन केला, पण शोध लागेना मुलाचा, कुठं गेला कुठं गेला. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 दिवस झाले, घरात चूलच पेटली नाही.
आई वडिलांना अन्न गोड लागेना. आई दारात बसलेली होती, डोक्याला हात लावून रडत होती. आणि तिकडून दारात वैदीन आली. मावशे हाय का काय घरात? वाट ग माय, सकाळपासून उपाशी. ही रडत होती. मावशे का ग बाई रडती तू? काय सांगू तुला ग, 4 दिवस झाले पोरग माझं रुसून गेलं. बापाने मारलं. बापाचा का अधिकार नव्हता का? राग आला बाई त्याला. 4 दिवस झाले माझं लेकरू गेलं. ते बरं तर असेल ना ग? त्यानं जीवाचं काही बरं वाईट तर नसन ना केलं. माझं लेकरू सुखाचं तर असेल ना? त्या वैदिनीला दया आली. तिनं पाठी टेकवली खाली. तुझं पोरग सुखरूप असेल. अगं पोराच्या चुकीची शिक्षा नवऱ्याला कशाला देतीस? स्वयंपाक करून खाऊ घाल. 2 दिवसात तुझं पोरग येईल बघ घरी सुखरूप. ती बाई म्हणे तुझी वाचा जर भाग्याची ठरली ना तर पाठीभर धान्य घालील तुला, उचलता येणार नाही एवढं. वैदी निघून गेली. या बाईने इकडे स्वयंपाक केला, नवऱ्याला खाऊ घातला. रात्री मध्यरात्रीचा 1-2 वाजलेले असतील. अंथरुणावर पडले, भिंतीकडे पाहतेत. मायबाप विचारात. लेकरू घरी आलेलं नाही, झोप कशी लागेल त्यांना. आणि तेवढ्या रात्री 2 वाजता घराची कडी वाजली. हिला माहीतच होतं, झोप लागलेलीच नव्हती ना आईला. घाईनं गेली, दरवाजाची कडी उघडली. पाहते तर काय पोरग कुठून आलं, कसं आलं, काय विचारलंच नाही तिने. आई आहे ना ती. विचारलं जेवलास का? हे पोरा जेवलास का तू? त्याने आडवी मान हलवली. जेवायचंय? ये घरात. तो म्हणे बापान पाहिलं तर तुला हानीन आणि मला हानीन. घाईनं किचनमध्ये गेली, दुरडी काढली, 2 पोळ्या घेतल्या, मध्ये चटणी घेतली, शेंगदाण्याची तेलाची धार टाकली, तिचा रोल केला चपातीचा. दाराची कडी उघडली आणि पोराच्या हातात दिली. पोराच्या हातात देणार, पोराने घेणार. तेवढ्यामध्ये नवऱ्याला आली जाग. कशाला गेलीस तू बाहेर? कोण आहे? कशाला दरवाजा उघडलास? रात्री बेरात्री दरवाजा उघडतेस, भीती वाटत नाही तुला? नवऱ्याचा आवाज आला आणि तेवढ्यात घाई गडबडीनं बाईनं हात बाहेर काढला. तिला वाटलं पोराने पोळी पकडली. तिनं हातमध्ये घेतला, कडी लावली पटकन. घाई गडबडीनं परत येणार, अंथरुणाला झोपणार. एवढ्यात नवरा आला. कशाला गेलतीस बाहेर? काय होतं बाहेर? कशाला उघडलास दार? ते म्हणे काही नाही हो. त्याला विश्वास बसला. दाराची कडी उघडली त्याने. बाहेर जाऊन पाहतो 2 चपात्या शेंगदाण्याची चटणी त्या ओट्यावर पडलेली होती. तू टाकलंस हे? तू टाकलास का? तिचा थरथर काप आला. खरं सांग, तुला विचारतोय मी, तू टाकलंस का? तिनं मान खाली घातली. नवरा जवळ आला. तिला वाटलं आता मारतो, आता आपली हायगयच नाही, मारतो. नवरा जवळ आला आणि गपकन त्याने खांद्याला हात लावला आणि तिला आधार दिला. खाली पाहत होती. तू टाकल्यास चपात्या? ती म्हणे हो. 4 दिवस झाले स्वयंपाक नव्हता, आज केला. आपण जेवलो. पण माझ्या लक्षात आलं आपल्या दारात दररोज ओट्यावर एक कुत्रं बसत असतं. 4 दिवस झाले त्याला भाकरच नव्हती टाकली. आता आठवण आली म्हणून भाकर टाकली. तो म्हणे कुत्र्याला भाकर टाकली ठीक आहे, पण शेंगदाण्याच्या चटणी सगट आणि तेलाच्या धारी सगट तुला विचारतोय मी. ती म्हणे हो. तुझ्यासारखी इमानदार बाई मी पहिल्यांदाच पाहिली. कुत्र्याला जी शेंगदाण्याच्या चटणी सगट भाकर वाढी ती. मी कामावर गेल्यानंतर तू कुत्र्याला लोणचं आणि पापडे टाकत असशील. तुला बोलतोय मी, खरं सांग, चपाती कोणाला टाकली? तोच आला होता ना? आला होता का तो? तुला विचारतोय मी. ते म्हणे हो आला होता. तिला वाटलं नवरा मारतो. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. वेडी आहेस का तू? तुला काय वाटलं की तो आला तुला कळालं, मला कळालं नसेल का? अगं वेडे, ज्यावी तू दार उघडलं तेव्हा तुला कळालं की तुझा लेक आला म्हणून. पण ज्यावी माझ्या ओट्यावरती त्याच्या पावलांचा आवाज आला होता ना, त्याच वेळी मला कळालं होतं तोच आला असेल. तुला माहिती आहे का मी काय दगडाच्या हृदयाचा का? त्याचा बाप आहे मी. तुम्हा स्त्रियांना व्यक्त होता येतं, आम्हा पुरुषांना व्यक्त होता येत नाही. ज्यावेळी रागानं तो घरातून बॅग भरून निघून चालला होता ना, खाली वाकला होता तो, त्यावेळी त्याच्या मागच्या खिशामध्ये मला पॉकेट दिसलं. मी काढून घेतलं ते. भले त्याच्यामध्ये 50 असतील, 500 असतील वा 5,000 रुपये असतील, पण वाटलं मनाला, या वेड्या बापाच्या मनाला वाटलं त्यात जर पैसे असतील ना, पैशाच्या जोरावर पोरगं लांब निघून जाईल. पैसे आहे तोपर्यंत खायला, पैसे संपले ना, कष्ट करायची ताकद नाही याला.
जेवतं ताड कधी उचलत नाही. पैसे संपले ना तिकडे जीव देईल, आत्महत्या करेल. माझा एकुलता एक लेक माझ्या रागासाठी मला पुन्हा दिसणार नाही. पण पैसे जर काढून घेतले ना त्याचे, मित्राकडून पैसे घेऊन जाऊन किती लांब जाईल, 50 किलोमीटरच्या आत बाहेर जाईल तो. अगं वेडे, त्याने पुन्हा माझ्या घरी परत यावं, माझ्या घराची कडी वाजवावी, याच्यासाठी त्याच्या खिशातलं मी पॉकेट पैशाचं काढून घेतलं होतं. व्यक्त होता येतं तिला आई म्हणतात, पण ज्याला व्यक्त होता येत नाही. बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. हो आपुली कुरबंडी वो बालोनी, आपुली कुरबंडी वो बालोनी. आपुले गुरवणी ओ वालोई, आपुले गुरवणी ओ वालोई. एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी. एकाएकी केला वीराचे गाजणी, एकाएकी केला वीराचे गाजणी, एकाएकी केला वीराचे गाजणी, एकाएकी केला वीराचे गाजणी. विठ्ठल ठलाव ठाला विठाला 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 विठाला. धन्य माता पिता तयाची या. असे माय बापाचं हित साध्य करणारे ज्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र जन्माला येतात. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 तयाचा हरिक वाची देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाची देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाची देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाची देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्मास येतात त्यांचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. विठ्ठल ठलाव विठाला 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 विठाला. ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्मास येतात त्या कन्या आणि पुत्राचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता प्रथम चरणामध्ये धन्य माता होती. इथे कुळी कन्या या कन्येला प्रथम स्थान दिलं, त्यानंतर पुत्राला स्थान दिलं. मुलगी असं फुल आहे जे प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही. प्रत्येक मुलीच्या भाग्यामध्ये बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या भाग्यामध्ये मुलगी असतेच असं नाही. बाप म्हणजे पोरीचं अख्खं काळीज असतो आणि त्या काळजाचा तुकडा म्हणजे त्याची मुलगी असते.
म्हणून एक तरी मुलगी पोटी जन्माला यावी. भाग्यवानाच्या घरी मुली जन्म घेतात. बाकीचे म्हणतील आम्हाला मुली नाही म्हणजे आम्ही काय पापी आहेत का? ज्याला कन्यादानासारखं पुण्य करायला भेटतं तो मुलीचा बाप या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे. विठ्ठल ज्यावेळी सीता स्वयंवर चारही भावंडाचे विवाह झाले, लग्न पार पडलं, त्यावेळी जनकजी पदर पसरून म्हणतात दशरथांच्या समोर, दशरथ महाराज माझ्या मुली अल्लड आहेत, त्यांच्याकडून जर चूक झाली तर ती चूक मुलींची नाही जनकाची समजून पदरात घ्या आणि त्यांना माफ करा, त्यांना क्षमा करा. त्यावेळी दशरथ महाराज काय म्हणतात माहिती आहे? पायापाशी लोळणी घेत असलेल्या जनकाला सन्मानाचं स्थान दिलं, कडकडून मिठी मारली आणि आता दशरथ महाराज जनकाच्या समोर जनकाच्या पायाशी भीक मागतात. जनक जी आप दुनिया के सबसे बड़े महान दाता हो, आप 4 कन्यादान कर रहे हो और 4 कन्याओं का दान आपके दर से मैं लेके जा रहा हूँ. आप दुनिया के सबसे महान बड़े दाता हो. एखाद्याला वाटत असेल आपल्याला मुलगी नाही, तुमची परिस्थिती खूप चांगली असेल, एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये 10-5 हजार रुपयाचं अन्नदान करा ना. एखाद्या गरीबाच्या पोरीचं कन्यादान करा. तुम्हाला मुलगी नसेल एखाद्या तुमच्या भावाच्या मुलीचं कन्यादान करा. गावातल्या गरीब माणसाच्या पोरीच्या लग्नात कन्यादान होता ना तुम्ही, ते पुण्य तुम्हाला तिथंही मिळेल. मुली भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. मुलगी बापाचं काळीज असते. बापाचं मुलावरती प्रेम असतं असं नाही. बाप मुलावर जेवढं प्रेम करतो त्याच्या थोडंसं किंचित एक काकणभर जास्त बाप आपल्या मुलीवरती प्रेम करत असतो. मुलाने काही मागितलं ना बाप म्हणतो घेऊन देईल, उद्या देईल, परवा देईल असं म्हणत टाळतो. पण मुलीने जर एखादी गोष्ट बापाला मागितली ना की बापाला असं वाटतं की ती वस्तू मी मुलीला कधी आणून देतो आणि कधी नाही. बाप मुलीला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं करतो, कारण त्याला माहिती चिमणीसारखी थुई अंगणामध्ये नाचेल आणि एक दिवस असा येईल की भुरकून उडून मला सोडून माझ्या बायकोला सोडून कायमचं सोडून निघून जाईल. मग ती परक्याच्या घरची सून होईल. मग आपला अधिकार त्याच्यावरती राहणार नाही. एकदा चिमणीसारखी भुरकून उडून गेली ना, तिला पाहिजे ते मला तिला घेऊन देता येणार नाही. म्हणून माझ्या घरी आहे ना, बापाने मनाशी बांधलेलीच असती खुणगाठ. जोपर्यंत माझी लेक माझ्या घरी, तिची प्रत्येक हौस पुरवायची, तिचा प्रत्येक हट्ट पुरवायचा आणि तिला प्रत्येक गोष्ट घेऊन द्यायची, ही इच्छा बापाची असते. एकदा काय झालं, मुलगी रुसली बापावर, म्हणे पप्पा तुम्ही दाद्याला काहीच म्हणत नाही, मला 10 मिनटं घरी जर यायला उशीर झाला तर तुम्ही म्हणता मला नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. किती प्रश्न विचारतात. उशीर झाला म्हणून अडवलं, पुरीला राग आला. म्हणे बाबा अहो मी एवढी हुशार आहे, मी मिरिटची विद्यार्थी, मला 12वीला 85% मार्क पडले आणि त्या गदाड्याला त्या माठ्याला 35%, 10वीला तो काठावर पास झाला आणि मी म्हणजे परक्याचं जण आणि तो म्हणजे तुमच्या वंशाचा दिवा, तुमच्या कुलाचा कुलदीपक. अहो तो रात्री 10, 11 वाजता येतो घरी, तुम्ही त्याला कधीच काही विचारत नाही. आज मला एसटी लेट झाली, मला बस लेट झाली म्हणून घरी उशीर आले 10 मिनटं. तर बाबा तुम्ही किती प्रश्न विचारताय हो, तुमच्या आज्ञेच्या आणि तुमच्या शब्दाच्या पुढं कधी जात नाही मी. पोरगी रडत होती. रडणाऱ्या पोरीला बापाने जवळ घेतलं आणि तिची समजूत, हे पा लेक रडत असेल तर तिची समजूत आपल्याला उभी आयुष्यात कधी जमणार नाही. लेकीची समजूत ही फक्त बापानेच काढावी. विठ्ठल बापाने तिला जवळ घेतलं आणि तिला एक गोष्ट सांगितली, बाळ काय झालं, परवा मला घरी यायला उशीर झाला, मी अंगणातल्या नळावरती हातपाय धुत होतो आणि हातपाय धुता धुता मी हातातली घड्याळ आणि बोटातली अंगठी तिथं नळावर काढून ठेवली. घरात आलो, जेवलो, झोपलो आणि दमल्यामुळे झोप लागली. पण रात्रीची जाग आली, पाहावं किती वाजले म्हणून हाताकडे पाहिलं तर हातामध्ये घड्याळ नव्हती, बोटात पाहिलं तर बोटात अंगठी नव्हती. मला आठवण आली, संध्याकाळी ज्यावेळी हातपाय धुत होतो ना अंगणातच विसरली. त्या मध्यरात्रीला मी दरवाजा उघडला आणि नळावर पाहिलं, जीवात जीव आला, अंगठी तशीच होती, घड्याळही तशीच होती. अंगठी घेतली, बोटात घातली, घड्याळ घेतली, हातात घातली आणि घरात येणार, दरवाजा लावणार, तेवढ्यात तुझ्या आईला आली जाग. म्हणे का हो एवढ्या रात्री दरवाजा का उघडला. मी म्हणे की अंगठी विसरली होती आणि घड्याळ विसरली होती, ती आणायला गेलतो.
आई म्हणे थांबा, तुझी आई म्हणे थांबा, दरवाजा लावू नका. दुपारी शिके काही फोडायला मी अंगणात वरवंटा घेतला होता, तेवढा घरात आणता का? तुझी आई म्हटली. मी काय म्हटलं माहिती? राहू दे ना, पडू दे ना, कोण खातंय वरुट्याला. तो 2 दिवस जरी घराच्या बाहेर पडला त्याला कोणी नेणार आहे का? वरुटा पहा तुम्ही. सुपारी त्या यांनी आडकित्याने जर कापली नाही तर फोडायला वरुटा. भीतीचा फोटो निसटला भिंतीवरती, खिळा ठोकायला वरवंटा, मसाला वाटायला वरवंटा, जनावराची खुटी ठोकायला वरवंटा, अनेक कामाला वरवंटा. पडू दे ना बाहेर, कोण खातंय त्याला, कोण नेतंय त्याला. आई म्हणे तुझी तुमची अंगठी बरं आणली, ती अनमोले, अंगठी अनमोले, अंगठी अनमोले म्हणून मधात आणली. अंगठी अनमोले किमतीची, अंगठीला भीती चोराची. तशी वरुट्याला भीती का कोणाची? तो कोणी नेणार नाही. बाळ तुला कळलं? अंगठी म्हणजे तू आहेस, तू अंगठीसारखी मौल्यवान आहेस. आणि तुझा भाऊ म्हणजे वरुट्यासारखा आहे. राहू दे येडीळ बाहेर, त्याला काही भीती आहे का? तो वरुट्यासारखा आहे आणि तू अंगठीसारखी. म्हणून बोललो तुला, बोलत नाही त्याला. म्हणून रागवलं तुला, रागवत नाही त्याला. विठ्ठल अरे गरिबीत बापाला घालायला बनेल नसते माझ्या ताईनं, पण बाप दरवर्षी नवीन युनिफॉर्म आपल्याला घेऊन देतो. त्या बापाला घालायला चप्पल नसते, पण पोरीला शाळेचे शूज घेऊन देईल. MIDC मध्ये बाप कामाला जातो, सायकलवर बसून जातो, पण पोरीसाठी STचा पास काढून देतो. तिच्यासाठी हॉस्टेलची फीस भरतो. ज्या दिवशी पोरगी जन्माला येते त्या दिवशीपासून बापाला 2च प्रश्न पडलेले असतात. एक, पोरीचं शिक्षण झालं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, पोरीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे. बैठकीत पाहुणे बसलेले असतात आणि हुंड्याची बोली लागते. बाप म्हणतो 1 मिनिटात येतो. किचनमध्ये जातो आणि बायकोला विचारतो कसं करायचं. ती म्हणते एवढा हुंडा, पोरगी देखणी, 10-5 स्थळ आणखीन पाहू तिला, कोणी करेल, आपली पोरगी दिसायला सुंदर आहे. तो म्हणतो वेडीस का तू? असं स्थळ पुन्हा शोधून सापडायचं नाही. काबाड कष्ट करेल मी, आणखीन रात्रंदिवस कष्ट करेल. पोरीचं लग्न चांगल्या ठिकाणी होत असेल आणि ती राजाच्या राणीसारखं राज्य जर करत असेल तर अजून रात्रीचा दिवस एक करेल, दिवसाची रात्र करेल, काबाड कष्ट करेल, सावकाराचे पैशासाठी उमरे झिजवीन, पण पोरीची सोयरी चांगल्याच घरी जायली पाहिजे. असं लग्न करायचंय मला पोरीचं की 10 खेड्यातल्या माणसाने लग्नाकडे ना आपल्या जावयाकडे टकमक पाहिलं पाहिजे, आपल्या जावयाकडे पाहिलं पाहिजे, आपल्या लग्नाकडे पाहिलं पाहिजे, आणि सगळं गाव म्हणलं पाहिजे, पंचक्रोशी म्हणले पाहिजे, वा काय रामभाऊनं पोरीला स्थळ पाहिलं आणि काय जोडा शोभतोय. लाखात एक जोडा आहे. स्वतःची ऐपत नसताना सुद्धा मुलीच्या लग्नात खर्च करतो तो बाप असतो. लग्नामध्ये पोरीच्या फेटा बांधून बाप मिरवतो, अख्ख्या मंडपात मिरत असतो. बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण कन्यादान झालं ना त्या क्षणापासून बापाची मान अशी खाली असते. जावयाच्या हातात हात देतो पोरीचा आणि जावयाला सांगतो, जावई बापू तळ हाताच्या फोडासारखी सांभाळी बरं का पोरगी, हिच्याकडून काही चूक झाली तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडू देणार नाही, पण पोरीला काही बोलू नका. किती स्वप्न असतात माझ्या ताईंनो बापाचे. पोरीचं असं लग्न करेल, तिचं असं शिक्षण करेल, तिच्यासाठी असा जोडा शोधेल मी. आणि मला असं वाटतंय स्वप्न पाहण्याचा अधिकार बापाला नसावा? स्वप्न पाहण्याचा अधिकार बापाचा आहे. ज्याने जग दाखवलं आपलं जीवन कसं असावं, त्याच्यापेक्षा आपलं जीवन अनमोल कोणीच करू शकत नाही. विनंती असेल माझी, बाप जर स्वप्न पाहत असेल तर त्याचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे. आपल्या लग्नाचे स्वप्न जर बाप पाहत असेल आणि तुम्ही एखाद्या भंगारवाल्या पोराच्या पाठीमागे पळून जात असाल तर बापाचे स्वप्न कोण पूर्ण करेल? विनंती असेल माझी तुम्हाला. उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कलेक्टर होता आलं नाही, हरकत नाही. उभ्या आयुष्यात तुम्हाला डॉक्टर होता आलं नाही, हरकत नाही. तुम्हाला इंजिनियर होता आलं नाही, हरकत नाही. तुम्हाला एखादा बिझनेसमॅन होता आलं नाही, हरकत नाही. तुम्हाला काहीच करता आलं हरकत नाही. फक्त आपल्या आई आणि वडिलांचे चांगले मुलगा मुलगी बनून तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. असं जगा. आपल्यामुळे आपल्या बापाची मान 4 चौघात उंच झाली पाहिजे. आपल्यामुळे बापाला मान खाली घालावी लागत असेल तर हे जगणंच नाही. ज्यावेळी बापाची चप्पल पोराला येऊ लागते आणि पोरगं बापाच्या खांद्याला लागतं
तेव्हापासून बाप पोराला शिव्या देत नाही, हाणत नाही, मारत नाही, उंच शब्दात बोलत नाही. कमी बोलतंय बाप बोलत नाही, पण बापाच्या डोळ्याची भाषा आपल्याला कळाली पाहिजे. आईच्या डोळ्यातलं स्वप्न इथं बसलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला कळालं पाहिजे. आई बापाच्या डोळ्याची भाषा आणि डोळ्यातलं स्वप्न जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या जगण्यात लाज नाही आणि जगण्यात सुद्धा अर्थ नाही. इथं बसलेले जेवढे माझे बंधू आणि भगिनी असतील, जेवढे कॉलेजला जाणारी मुलं आणि मुली बिना लग्नाची, माझी विनंती असेल, तुमच्यापैकी कोणी जर ग्रामसेवक झालं, कोणी ग्रामविस्तार अधिकारी झालं, कोणी तलाठी झालं, कोणी PSI झालं, कोणी IPS झालं, कोणी कलेक्टर झालं, जिल्हाधिकारी जर तुम्ही व्हाल आणि तुमची एंट्री जर कीर्तनात झाली ना, सगळे लोक माना फिरून तुमच्याकडे पाहत. इथं खाली बसलेले सगळे आयोजक आहे ना, रुपेश भाऊ, सानिकाताई, यांचा सगळा परिवार ताट घेऊन हातात औक्षण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येईल. एक शिपाई पळत पळत येईल आणि तुमच्या गाडीचं दार उघडेल. त्यावेळी लोक तुमच्या समोर येतील, मॅडम करतील, तुम्ही आमच्या गावचे आहेत, तेवढं आमचं काम करून देता का? सगळे तुमच्याकडे असे इतके सन्मानाने पाहतील. आणि त्यावेळी कोणीतरी म्हणेल की अमुक मॅडम जिल्हाधिकारी आहेत बरं का, IPS आहेत, त्या कलेक्टर आहेत. त्यावेळी कोणीतरी कुजबूज करेल, तुमच्या आई वडिलाकडे बोट दाखवून म्हणेल, हे बसलेले आहेत ना, हे कलेक्टर मॅडमचे आई वडील आहेत बरं. ज्यावेळी हजारो लोक तुमच्याकडे पाहतील कलेक्टर म्हणून, ज्यावेळी तुमच्या मायबापाची ओळख आपले आई वडील म्हणून होईल, त्यावेळी त्या आईच्या डोळ्यात जे समाधानाचे अश्रू असतील, बापाच्या चेहऱ्यावर जे समाधान असेल ना, मला असं वाटतं की जगातल्या हजारो डिग्री एका बाजूला आणि मायबापाच्या चेहऱ्यावरचं समाधान एका बाजूला. जगातल्या हजारो डिग्री एका बाजूला आणि मायबापाचा आशीर्वाद एका बाजूला. जगातल्या हजारो डिग्री एका बाजूला आणि मायबापानं आशीर्वादाची आणि कौतुकाची वारे पठ्ठ्या, काय जन्माला आलास, शाबास असं म्हणून दिलेली पाठीवरची शाबासकी आणि थाप ही एका बाजूला. आपल्याला जगासाठी नाही मोठं व्हायचं, आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या आईवडिलांच्या नजरेत मोठं होता आलं पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांना हात वरती घ्या, सर्वांनी हात वरती घ्या, हाताने टाळी आणि मुखाने नाम प्रेमपूर्वक भजन करूया. हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल वा आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. 2 चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा घरीक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा घरीक वाटे देवा. आणि अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्याचं वर्तन आहे तुकोबाऱ्या म्हणतात की मला त्याची सेवा घडावी. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मोज घडत्यांची सेवा. तुका म्हणे मोज घडत्यांची सेवा. तुका म्हणे मोज घडत्यांची सेवा. तुका म्हणे घडत्यांची सेवा. तुका म्हणे मज 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 घडत्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या भूत होती जे सात्विक. 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 तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा किंवा तरी माझ्या दैवा पार नागी. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा घरीक वाटे देवा. अभंगाचा 4 चरणाचा भावार्थ आपल्या समोर ठेवला. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. हरिकीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मंडळी असतील, आळंदीकर पंढरीपूरकर सर्वच वारकरी मंडळी, वारकरी टाळकरी माळकरी विनेकरी पहारेकरी तळ्यातले मळ्यातले खड्यातले वाडीवरचे वस्तीवरचे सर्वच असतील. माझेपेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व वारकरी मंडळी, सर्व कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी आतिरथी आतिरेकी सोडून सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करते. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले करो देवा पुढे उच्चरे कराच्या अपराध महाराज तुम्ही जिथा नाही विचारिला अधिकार व्यापुला. कराच्या अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे न्याय देवा. रखबाया बैगेरा महाराज महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिका
कृष्ण भगवान